तर ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात झाली। मात्र या बैठकीला जितेंद्र आव्हाड आणि मंत्री गणेश नाईक गैरहजर आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या बैठकीला उपस्थित आहेत। मात्र या बैठकीकडे जितेंद्र आव्हाड आणि मंत्री गणेश नाईक यांनी पाठ फिरवल्याचं लक्षात येत आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। रिजवान, काय अपडेट्स? ठाणे जिल्ह्यातील सुरुवात आहे आणि या बैठकीला स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे आणि जिल्ह्यातील सर्व जे आमदार आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित आहे। आणि 8 महिन्यानंतर ही बैठकाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं तर गेले अनेक वर्षापासून ठाण्यामध्ये धरणाचा जो विषय आहे तो आमदारांनी धरून ठेवलेला आहे आणि याच्यावरती एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना आश्वासन दिलेलं आहे की लवकरच त्यावरती तोडगा जो आहे तो काढण्यात येणार। परंतु अनेक आमदार जे आहेत ते देखील नाराज आहे, कारण त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये काम करण्याकरता पैसे जे आहेत ते वेळेवर भेटत नाही आणि अधिकारी जे आहेत ते टाळाटाळ करत असल्यामुळे जे आपले एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेली आहे की आमदारांची जी काही समस्या आहे ते जाणून घ्यावा आणि त्यावरती लवकरच तोडगा घ्यावा। या बैठकीला जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक हे अनुपस्थित आहे, कारण ते देखील या जिल्ह्यातले आमदार आहे। परंतु बाकी जे आमदार आहेत सर्व सत्ताधारी पार्टी असो किंवा विरोधकांचे आमदार जे आहेत ते या बैठकीला उपस्थित। त्यामुळे कशा या बैठकीमध्ये जे मुख्य म्हणजे पाणी धरणाचा जो प्रश्न आहे तो कधी मार्गी लागणार तेच महत्त्व राहणार आहे। निश्चितच रिजवान, यावर लक्ष ठेवून असता त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।